मी तुम्हाला नक्की सांगतो, व्याजावर आधारित असा प्रश्न गणितामध्ये तुम्ही पाहिला नसेल. बघा प्रश्न काय आहे, वार्षिक 2% व्याजाचा दर आहे. जर ते व्याज अर्धवार्षिक देय असेल, म्हणजे दर 6 महिन्यांनी देय असेल, तर प्रभावी वार्षिक व्याजदर किती असेल. आता बघा लक्षात घ्या, व्याज आपण नेहमी 1 वर्षाचं घेतो, 1 इयर, बरोबर. पण आता यांनी काय सांगितलंय, 1 इयरचं व्याज आहे 2%, म्हणजे आर जो आहे आपला रेट ऑफ इंटरेस्ट तो आहे 2%. पण असं न करता ते व्याज अर्धवार्षिक देय आहे. याचा अर्थ पहिल्या 6 महिन्यासाठी आणि पुढच्या 6 महिन्यासाठी, ह्याला म्हणतात अर्धवार्षिक. 6 माही. मग मला सांगा, पहिल्या 6 महिन्यासाठी ते 1% असणार आणि पुढच्या 6 महिन्यासाठी ते 1% असणार. मग असं मिळून 1% आणि 1% ते 2% होणार की नाही. मग आता आपल्याला वाटतं की उत्तर 2% असेल, इथे ऑप्शन मध्ये नाहीये. करायचं काय, प्रभावी वार्षिक व्याजदर कसं मिळणार, त्याला एक सूत्र आहे, ते सूत्र लक्षात ठेवा. x + y + xy भागिले 100. मग आता मी काय करणार बघा, x च्या ठिकाणी इथे 1 ठेवणार, या y च्या ठिकाणी हे 1 ठेवणार, म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 आणि 1 चा गुणाकार भागिले 100. म्हणजे काय येणार, 1 आणि 1 येणार 2, 2 अधिक 1/100. बघा इथे 2 अधिक 1/100. मला सांगा 1/100 म्हणजे किती. 1/100 म्हणजे 0.01, म्हणजेच 2.01% हा व्याजाचा दर असेल प्रभावी, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक सी. बघा ना, वेगळा प्रश्न आहे, खूप छान प्रश्न आहे. असे प्रश्न जर परीक्षेत विचारले तर उत्तरं देता आली पाहिजेत, त्यासाठीच हा प्रयत्न. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा.